नमस्कार मित्रांनो. कुठल्याही अर्थव्यवस्थेमध्ये बँका ही फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. असं म्हणतात की ह्या बँका ह्या अर्थव्यवस्थेच्या रक्तवाहिन्या असतात. आर्थिक विकासाला चालना देण्याचं मोठं काम या बँका करतात. अर्थात कर्ज वितरण करून लोकांना बचतीची सवय लावून या बँका हे काम करत असतात. भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बँका वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत आहेत. उदाहरण सांगायचं झालं तर सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत, खाजगी क्षेत्रातल्या बँका आहेत, विदेशी बँका आहेत, ग्रामीण बँका आहेत, सहकारी बँका आहेत. असं एक मोठं जाळं भारतामध्ये बँकांचं आहे. परंतु साधारण 17-18 या वर्षापर्यंत बँकांची स्थिती ही एका खूप नाजूक अशा अवस्थेत आलेली होती आणि म्हणून 17-18 सालापर्यंत असं म्हटलं जायचं, इज इंडियन बँकिंग इन क्रायसिस. हे संकटात सापडलेलं आहे का क्षेत्र, अशी भीती त्यावेळेला व्यक्त केली जायची. का बरं? याचं एक मोठं कारण होतं, ते म्हणजे बँकातली अनर्जक कर्ज, ज्याला आपण NPAs म्हणतो, नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स. कर्ज हे बँकांची मालमत्ता आहे, ॲसेट आहे, परंतु त्या कर्जाची वसुलीच झाली नाही तर ते नॉन परफॉर्मिंग होतं आणि मग त्याच्यावर व्याजही मिळत नाही आणि म्हणून बँका अडचणीत येतात. पूर्वी दीर्घकालीन कर्ज ही बँका देत नसत. त्याच्यासाठी स्वतंत्र अशा संस्था, वित्तीय संस्था होत्या. उदाहरणार्थ IDBI. या IDBI तर्फे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असंच तिचं नाव होतं. MSFC असेल, SECOM असेल, या दीर्घकालीन कर्ज द्यायच्या. परंतु या काळामध्ये बँकांना, कमर्शियल बँकांना सुद्धा दीर्घकालीन कर्ज देण्याची परवानगी मिळाली आणि मग त्यांनी अशी कर्ज, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, स्टील असेल, पॉवर क्षेत्र असेल, इथे ही कर्ज द्यायला सुरुवात केली आणि ती कर्ज मोठ्या प्रमाणावर बुडणं ही एक सामान्य स्थिती निर्माण झाली होती. सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये काही राजकीय हस्तक्षेप होत होता आणि त्याहीमुळे बँकांची नाजूक स्थिती झाली होती. म्हणून बँकिंग क्षेत्र संकटात आहे की काय, अशी परिस्थिती तेव्हा निर्माण झाली. या परिस्थितीतनं मार्ग काढायला सुरुवात झाली 2015मध्ये. सर्वात पहिल्यांदा 2015 साली रिझर्व्ह बँकेने ॲसेट क्वालिटी रिव्ह्यू असं एक परीक्षण करायला सुरुवात केली. रिझर्व्ह बँकेने स्वतः बँकांच्या मोठ्या कर्ज खात्यांची तपासणी सुरू केली. बघा, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका आहेत, त्यांचं स्वतंत्र बोर्ड आहे, पण रिझर्व्ह बँकेने ही मोहीम हाती घेतली. ज्या खात्यामध्ये समस्या आहेत अशी खाती त्यांनी, रिझर्व्ह बँकेने बँकांना, त्या बँकेला दाखवली आणि ती खाती तुम्ही NPA म्हणून दाखवा आणि त्यासाठी तरतूद करा असे आदेश दिले. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा रिझर्व्ह बँकेने काय केलं तर NPA किती आहेत, लपवलेले किंवा खराब झालेली कर्ज किती आहेत, हे आधी आयडेंटिफाय केलं. ते बँकांना बॅलन्स शीटमध्ये दाखवायला लावलं, त्याच्यावर तरतूद करायला लावली. परिणामतः त्यावेळेला अनर्जक कर्ज खूप मोठ्या प्रमाणावर दिसली, पण त्यातून एक पारदर्शकता आली आणि बँकांची खरी स्थिती काय आहे ती नजरेला आली. मग दुसरा टप्पा घेतला आणि तो टप्पा सरकारने घेतला, तो म्हणजे IBC कोड, दिवाळखोरी आणि दिवाणी संहिता, इन्सॉल्व्हन्सी अँड बँक्रप्सी कोड 2016. ते नावातच सांगताय. बऱ्याच वेळा काय होतं, कर्ज दिलं जातं, ते वसूल होत नाही, कारण ते बॉरोअर युनिट फेल झालेलं असतं, त्याला इन्सॉल्व्हन्सीत जायचं असतं, बँक्रप्ट व्हायचं असतं. पण ती प्रक्रिया इतकी मोठी होती की त्याच्यातनं वसुलीला वेळ लागत होता आणि ॲसेट्स खराब होऊन जायचे या प्रदीर्घ प्रोसिजरमुळे आणि वसुली कमी व्हायची. म्हणून ही एक IBC कोड सुरू केला. त्यामुळे थकीत कर्ज वसूल करण्यासाठी एक कायदेशीर चौकट निर्माण झाली आणि दुसरी एक गोष्ट केली, ती म्हणजे NPAचा भार कमी करण्यासाठी सरफेसी कायदा अधिक प्रभावीपणाने वापरायला सुरुवात केली. याचा परिणाम असा झाला की वसुली सुधारली
आणि कर्जदारांना एक प्रकारे शिस्त लागली. बघा, पहिल्यांदा काय केलं, आधी NPA आयडेंटिफाय केले, मग काय केलं, ही NPA वसुलीसाठी IBC कोड आणि सरफेसी ॲक्ट यांचा वापर सुरू केला. तिसरी एक गोष्ट सरकारने केली, त्याला आपण म्हणू बँकांचं रिकॅपिटलायझेशन केलं, पुनर्भांडवलीकरण. सरकारने बँकांना भांडवल म्हणून 3 ते 4 लाख कोटी रुपये दिले. याच्यातून काय झालं, 3 गोष्टी साधल्या. एक तर बँकांकडे लिक्विडिटी वाढली, दुसरं बँकांना कर्ज देण्यासाठी अधिक निधी उपलब्ध झाला, म्हणजेच बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढली आणि आर्थिक क्षमता पण वाढली. चौथी एक गोष्ट शासनाने केली, छोट्या बँका अनेक होत्या, सार्वजनिक क्षेत्रातच होत्या, त्या प्रत्येकाचा ऑपरेटिंग एक्सपेंडिचर खूप मोठा होता आणि म्हणूनही बँका तोट्यामध्ये जात होत्या. शासनाने एक निर्णय घेतला आणि तो म्हणजे कन्सॉलिडेशन ऑफ बँक्स. पूर्वी 27 बँका सार्वजनिक क्षेत्रात होत्या, त्यांचं एकत्रीकरण, विलिनीकरण करून फक्त 12 बँका सार्वजनिक क्षेत्रातल्या ठेवल्या. परिणाम काय झाला, बँकांचं आकारमान वाढलं आणि या आकारमान वाढल्यामुळे कार्यक्षमता वाढली आणि खर्चामध्ये कपात झाली. जे रिपिटेटिव्ह खर्च होते, अनेक बँका तेच खर्च करत होते, ते खर्च कमी झाले. एक आणखीन उपाय, तो म्हणजे खाजगी बँकांना परवानगी दिली. आता खाजगी बँकांना परवानगी दिल्यामुळे आपल्या लक्षात येईल की ह्या खाजगी बँका सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची स्पर्धा करायला लागल्या. ही स्पर्धा जशी जशी वाढत गेली तशी तशी सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांना सुद्धा कार्यक्षमता वाढवणं आवश्यक झालं आपला धंदा टिकवण्यासाठी. आणि म्हणून सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांच्या बरोबरच खाजगी क्षेत्रातल्या बँकासुद्धा या बाजारामध्ये आल्या. आपण जर 2025 सालची आकडेवारी बघितली तर खाजगी क्षेत्रातल्या बँकांचा वाटा हा आता 45% एकूण बँकिंगच्या आलेला आपल्याला दिसतो. एक 6वा उपाय आणखीन सरकारने केला आणि तो म्हणजे बँकिंग रेग्युलेशन अमेंडमेंट ॲक्ट केला, त्याच्यामध्ये बदल केला आणि RBIला अधिक अधिकार दिले. म्हणजेच बँकांच्यावरचे सुपरविजन, बँकांचं गायडन्स हे सगळं वाढवणं, यासाठी हा उपाय केला. पुढचा उपाय जो केलाय तो बॅसल 3 नॉर्म्स लागू केले. हे बॅसल 3 नॉर्म्स आंतरराष्ट्रीय स्तरावर असतात. जगातल्या देशांमध्ये बँकांनी कुठले नॉर्म्स पाळले पाहिजेत हे बॅसल 3 नॉर्म्स मध्ये सांगितलेले आहेत. हे नॉर्म्स केल्यामुळे बँकांची आंतरराष्ट्रीय स्पर्धात्मकता सुद्धा वाढली. काही स्ट्रक्चरल चेंजेस पण केले. त्याच्याचबरोबर डिजिटल बँकिंग क्रांती ही सुद्धा गेल्या 10 वर्षातच झालेली आपल्याला दिसते. जसं UPI 2016 सुरू झालं आणि आज जागतिक स्तरावर सर्वाधिक वापरलं जाणारं UPI हे प्लॅटफॉर्म आहे. भारतामध्ये नेट बँकिंग सुरू झालं, मोबाईल बँकिंग सुरू झालं, लोक डिजिटल वॉलेटचा वापर करायला लागले, आधारावर आधारित पेमेंट सुरू झाले, जनधन खात्यामुळे वित्तीय समावेशकता वाढली. या सगळ्या गोष्टींमुळे डिजिटल बँकिंग क्रांती झालेली आपल्याला दिसते. याच्याच जोडीला कर्जाचं विविधीकरण हे सुद्धा या 10 वर्षात झालेलं आपल्याला दिसतं. कॉर्पोरेटला दिलेली कर्ज केवळ एवढ्यापुरतं मर्यादित न राहता रिटेल कर्जाकडे सुद्धा बँका वळल्या. पूर्वी आपल्याला माहिती असेल की घरातल्या वस्तू खरेदी करण्यासाठी बँका कर्ज देत नसत, घर खरेदी करण्यासाठी बँका कर्ज देत नसत, वाहन खरेदी करण्यासाठी बँका कर्ज देत नसत. हे सगळं रिटेल बँकिंग आहे. हे या 10 वर्षाच्या काळात सुरू झालं आणि त्यामुळे रिटेल बँकिंग हे रकमेने कमी आहे. त्यामुळे बँकांची जोखीम कमी झाली, NPA कमी झाले. या सगळ्यामध्ये सरकारी धोरणांची भूमिका फार महत्त्वाची अशी ठरली. सरकारने इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम ही सुरू केली आणि त्यामुळे गॅरंटी बँकांना मिळायला लागली. कर्ज दिल्यानंतर त्याची परतफेड नाही झाली तर बँका ह्या गॅरंटी स्कीमखाली त्याची परतफेड करून घेऊ शकतात. मुद्रा योजना
आलेली आपल्याला दिसते. या सरकारी योजनांमुळे किंवा डायरेक्ट पेमेंट, सगळ्या ज्या सबसिडीज आहेत त्याचं डायरेक्ट पेमेंट व्हायला लागलं. या सगळ्यामुळे बँकांची आर्थिक स्थिती ही सुधारली, MSMEsला मदत वाढली आणि त्यामुळे अर्थव्यवस्था टिकून राहिली. थोडक्यात काय, एक 10-12 गोष्टी बँकांनी सरकार आणि रिझर्व्ह बँकेने केल्यामुळे बँकांची स्थिती ही सुधारली. आता सुधारली म्हणजे काय झालं, तर आत्ताची स्थिती काय, NPAमध्ये जी पूर्वी 11-12% गेले होते 3-4% खाली आलेले आहेत आणि त्यामुळे बँका आता स्वच्छ स्थितीमध्ये आहेत. बँकांच्या नफ्यामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसते. NPA कमी झाला, व्याजाचं उत्पन्न वाढलं, त्यामुळे नफा वाढला. बँकांकडे भांडवल पुरेसं झालं, ज्याला आपण कॅपिटल ॲडिक्वसी रेशो म्हणतो. हा CAR सुमारे 15 ते 16% झाला. त्यामुळे बँकांची स्थिती सुरक्षित आणि मजबूत झाली. बँकांकडे तरलता असल्यामुळे त्यांची क्रेडिट ग्रोथ म्हणजे कर्जवाढ सुद्धा साधारण 14 ते 16% ही झाली. याला कारण बँकांच्या कर्जाचं विविधीकरण हे पण आहे. या सगळ्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर झाला आणि तो म्हणजे गुंतवणूक वाढली, आर्थिक विकास वेगाने वाढला आणि एक आर्थिक स्थिरता आलेली आपल्याला दिसते. हे सगळं पॉझिटिव्ह असलं तरी काही आव्हानं अजूनही भारतीय बँकिंगच्या समोर आहेत. त्यातलं पहिलं मोठं म्हणजे जागतिक जोखीम. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तेलाचे दर अनिश्चित आहेत. जिओ पॉलिटिकल टेन्शन्स इतकी प्रचंड वाढलेली आहेत की त्यामुळे तेल हे प्रमुख आयात होणारी बाब, भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन लागत असलेली बाब आता अनिश्चिततेमध्ये सापडली. त्याचा परिणाम बँकिंग क्षेत्रावर होऊ शकतो. अस्थिरता आल्यामुळे भांडवल, जे विदेशी भांडवल आपल्या देशात आलं ते परत जाण्याची सुद्धा एक रिस्क आहे. याला मी म्हणतो जागतिक रिस्क. दुसरी एक रिस्क आहे ती म्हणजे रिटेल कर्ज जोखीम. आता आपण रिटेलला कर्ज द्यायला लागलो आहे. पूर्वी वसुलीसाठी मोठी कर्ज असल्यामुळे त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करता येत होतं. आता छोटी कर्ज आहेत, त्यामुळे वैयक्तिक कर्ज ही वेगाने वाढत आहेत. त्यांच्या वसुलीमध्ये कदाचित NPA वाढण्याची जोखीम असू शकते. अजूनही सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका खाजगी क्षेत्रातल्या बँकांपेक्षा कार्यक्षमतेमध्ये कमी आहेत. ती कार्यक्षमताही त्यांना वाढवण्याचं एक चॅलेंज आहे. आपल्याकडे डिजिटल वाढ खूप झाली आहे, परंतु त्याचबरोबर सायबर धोके सुद्धा वाढत आहेत आणि बँकिंगसारख्या संवेदनशील क्षेत्राला तर हे सायबर धोके खूपच रिस्क निर्माण करू शकतात. थोडक्यात काय, गेल्या 10 वर्षामध्ये भारतातील बँकिंग क्षेत्राने डिजिटलायझेशन, वित्तीय समावेशन आणि संरचनात्मक सुधारणा करून मोठी प्रगती केली. मात्र NPAs अजूनही 3 ते 4% आहेत. ते कमी करणं आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची कार्यक्षमता वाढवणं, या 2 गोष्टी अजूनही आव्हानं म्हणून आपल्याला दिसत आहेत. आज थांबूया.